क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस श्री संत सेवालाल महाराज मूर्ती विटंबना प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा। दिग्रस तालुक्यातील सेवानगर येथे संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती। याबाबत दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये अमोल उत्तम राठोड यांनी तक्रार दाखल केली। घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी फक्त 6 तासात आरोपींना अटक करून कामगिरी बजावली। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वैजनाथ मुंडे यांच्या देखरेखीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे यांनी केला असून गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलीस पथकाने कसून तपास करून आरोपीचा शोध लावला। झोपडपट्टी परिसरातील शहापुरा दिग्रस येथे राहणारा दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस पोलिसांना शिताफीने पकडण्यात अटक करण्यात आलेले आरोपी गब्बर शाह मस्जिद शाह वय 30 राहणार शहापुरा दिग्रस असून त्याने चौकशीत कबुली दिली की हे कृत्य त्यांनी आपल्या साथीदार शमीउल्ला शाह फरार याच्यासोबत केले। या धडाकेबाज कारवाईत पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख, पोलीस अंमलदार मिथुन जाधव, आदित्य यादव, संतोष गजभार, संतोष वाघमारे यांचा विशेष सहभाग होता। तसेच दिग्रसचे पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अनिल मदने हे देखील कारवाई दरम्यान उपस्थित होते। अवघ्या 6 तासात आरोपींना अटक करून दिग्रस पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि शिताफी यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून ही कारवाई पोलिसांच्या सजगतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे।